नंदुरबार नगरपालिका सत्ताधाऱ्यांचे अवघ्या काही मिनिटात सभा गुंडाळण्याच्या धोरणाला विरोधी पक्षाचा जोरदार विरोध. कुठलीही सभा सुरू होण्यापूर्वी मागच्या सभेचे इतिवृत्त वाचन आणि त्यावर हरकती घेणे अपेक्षित असताना संख्याबळाच्या जोरावर थेट सभेच्या अजेंड्यावरील विषय नियमबाह्य पद्धतीने एका सेकंदात मंजूर करण्याच्या नियमबाह्य कामकाजाला नंदुरबार नगरपरिषदेच्या विरोधी पक्षनेते असलेले भाजपचे हिरालाल चौधरी यांनी जोरदार विरोध केला. याच मुद्द्यावरून आज स्थायी समितीच्या सभेत सुरुवातीलाच गोंधळ पाहायला मिळाला. नंदुरबार नगरपालिकेची स्थायी समितीची बैठक नगराध्यक्षा सौ रत्ना रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सत्ताधारी सदस्यांनी कोणताही विषय न घेता अजेंड्यावरील 1 ते 12 विषय बहुमताने मंजूर असल्याचे सांगत सभा आटोपण्याचा प्रयत्न केला. यानंतर भाजपाचे विरोधी पक्षनेते आणि नगरसेवक हिरालाल चौधरी व सत्ताधारी सदस्यांमध्ये या विषयावरून शाब्दिक खडाजंगी पाहायला मिळाली. नंददर्पण न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. आज नंदुरबार नगर परिषदेची स्थायी समितीची बैठक होती. त्या बैठकीत सुरुवातीला तर त्यांनी बेकायदेशीरपणे कामाला सुरुवात केली होती. विषय वाचत असताना सर्व सदस्यांनी, जे सत्ताधारी सदस्य आहेत, त्यांनी 1 ते 12 विषय मंजूर, परंतु मी हरकत घेतली की मागच्या इतिवृत्त वाचले नाही आणि 1 ते 12 विषयाला मंजुरी कसं काय? सगळ्या विषयांवर 1 ते 12 जेवढे विषय आहेत त्यांवर सर्वांवर चर्चा होईल. मी हरकती घेतल्या. मी सीओना त्या सगळ्या चुकीच्या बेकायदेशीर होणाऱ्या या ज्या गोष्टी होत्या त्या संदर्भात मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करेल असं सांगितल्यावर सगळे 1-1 विषय वाचण्यात आले आणि इतिवृत्त मागच्या मध्ये आमचा विरोध होता, तो विरोध दर्शवला. एक तर खेळाच्या मैदाना परत घेणं, तो एक आमचा विरोध होता आणि दुसरं रूपा सेट पार्क मध्ये डांबरीकरणाच्या रस्त्या संदर्भात फक्त चर्चा केली आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत 20 कामं त्यांनी मंजूर करून घेतले. ज्यावेळेस आम्हाला इतिवृत्त लक्षात आलं त्यावेळेस लक्षात आलं की 1 कामाच्या मंजुरीनंतर 20 कामं हे मंजूर करतात, ते बेकायदेशीर होतं. त्याच्यावर मी हरकत घेतली. आमच्या रस्त्यांना विरोध नाही किंवा विकास कामांना विरोध नाही, पण चुकीच्या गोष्टी करण्याला आमचा विरोध आहे. सर्व कामे वाटण्यात यावे. त्यांनी तर सुरुवातीला 5 मिनिटात मीटिंग आवरण्याचा प्रयत्न केला, परंतु मी 1 ते 12 विषयांवर, सर्व विषयांवर चर्चा केली. कारण की आम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे ते लोकांच्या प्रश्नांसाठी आणि सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी. चांगल्या कामं होते. 1 ते 12 मधून आम्ही फक्त 8 नंबरचा विषय होता तसाच रूपा सेट पार्क होता तसा. बादशाहनगर मध्ये ड्रेनेजचे काम करणं आणि इतर कामं, ते कामं कोणते, किती निविदा आली आहेत, बिलो आहेत, ऑफलाईन आहेत का ऑनलाईन आहेत याची माहिती विचारली, परंतु त्या संदर्भात मला माहितीच देण्यात आली नाही की. आणि दुसरी गोष्ट, मीटिंगच्या अगोदर आम्हाला त्या विषयाची, अहवालाची, बांधकाम विभागाची टिप्पणीची नक्कल मिळायला पाहिजे आणि सीओनी जी टिप्पणी दिली त्याची नक्कल मिळायला पाहिजे. अशी कुठलीच नाही. कोणत्या विषयावर आम्ही बोलू हे मुद्दामून करतात की जेणेकरून आम्ही यांना जाब विचारू आणि यांच्या जो काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न आहे त्या बाहेर होतील. आणि मी एकमेव सदस्य आहे स्टँडिंगला, त्यांचे बहुमत आहे, त्यांनी मंजूर करावं. मला सुद्धा विषय वाचण्यापासून रोखतात आणि पत्रकारांना सुद्धा बसू देत नाही. अशा कोणत्या गोष्टी पत्रकारांना बैठकीत बसू देत नाही. तर याचा अर्थ असा की काही गोष्टी पत्रकारांमार्फत आणि माझ्या मार्फत लोकांपर्यंत जातील आणि यांनी केलेले जे काही चुकीच्या गोष्टी ह्या बाहेर येऊ नये म्हणून हे चाललंय. याच्यानंतर माझी माननीय जिल्हाधिकारी महोदयांना विनंती राहील की असं बेकायदेशीर कृत्य करण्याची जी बैठक असेल, स्थायी असेल, जनरल बोर्ड असेल, ऑन कॅमेरा घेण्यात यावा आणि सदर बैठकीत पत्रकारांना बसू द्यावं, जेणेकरून ज्या गोष्टी त्या पत्रकारांनाही लक्षात येतील आणि ह्या ज्या बेकायदेशीर बोर्ड चालवण्याच्या काय मीटिंग लोकांपर्यंत पोहोचू द्या ना. घाबरतात कशाला? तर ह्या अशा गोष्टी आम्ही खपवून घेणार नाहीत. तुम्ही सत्तेत असले तरी चालेल, आम्ही विरोधाचे काम, विकासाला आमच्या पाठिंबा राहील, पण चुकीच्या गोष्टींना आमचा विरोध राहील. बेकायदेशीर एकही गोष्ट होऊ देणार नाही पूर्ण 5 वर्षात, अशी ग्वाही मी नंदुरबार शहराच्या जनतेच्या वतीने देतो. मीटिंग पण व्हायला पाहिजे आणि जनरल बोर्ड बी व्हायला पाहिजे, कारण की कामकाज कसं चालतं हे लोकांनाही कळायला पाहिजे आणि चांगल्या गोष्टींना
आम्ही पाठिंबा दिलाय. आता 1 ते 12 हे जे विषय होते हे लोकांच्या हिताचे होते, आम्ही त्याला पाठिंबा दिला. फक्त 8 नंबरचा जो विषय होता तो चर्चेसाठी आणावा ही माझी मागणी होती. कोणाच्या घरापासून केवढा रस्ता आहे हे तर कळू द्या. किती निविदा आल्या आहेत, बिलो आल्या आहेत का? बिलो आले तर शासनाचाच फायदा आहे. आणि हे याच्यासाठी आहे की मर्जीतल्या ठेकेदारांना कामं देण्यासाठीच असा प्रकार चालू आहे, खटापट चालू आहे. पण तसं आम्ही होऊ देणार नाही. त्यांनी कितीही प्रयत्न केला, कारण की लोकांनी आम्हाला निवडून दिलंय आणि आमच्यासाठी वेळ आहे. त्यांना वेळ नसेल तर त्यांनी बैठकीतून चाललं जावं असं सांगतात की पटापट आम्हाला वेळ नाही. तुम्हाला वेळ नाही तर मिटिंगला येतातच कशाला? लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे की लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी. परंतु ही जी सत्तेची मस्ती आहे ही कुठंतरी ह्या गोष्टी घडवत आहे. परंतु आम्ही खपवून घेणार नाही. दाद आम्ही न्यायालयात मागू, मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे मागू, पण बेकायदेशीर कृत्य होऊ देणार नाही असं आपल्याला आश्वस्त करतो.